माझ्याकडून चुकून. टू फाइंड डिटर्मिनंट ए, ठीक आहे ना. आपण टू फाइंड करणार बघा इथं डिटर्मिनंट ए ला अगोदर, आणि आपल्याला माहिती आहे इथं काय असायला पाहिजे, डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0. मग ए इनवर्स काय असेल इथं, एक्झिस्ट. ठीक आहे. सेकंड, आता सेकंड परत ती स्टेप, कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. बरोबर. मग आता जो ए मॅट्रिक्स असेल बघा तुमचा, ए मॅट्रिक्स समजा 3x3 आहे आपल्याकडं, A11 A12 A13, बरोबर. नेक्स्ट A21 A22 A23 A31 A32 A33. ठीक आहे. याला रिड्यूस करायचं आपल्याला, रिड्यूस टू कशामध्ये रिड्यूस करायचं याला, परत आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 याच्यामध्ये आपण याला काय करणार आहोत, रिड्यूस करणार आहोत. आता काय करायचं आहे, मग तुमचा जो A11 दिसतोय ना, हा इलेमेंट तुमचा आला पाहिजे 1, करेक्ट. आता आपण ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन केलं ना, त्यावेळेस आपण कॉलम वाईज झिरो करत गेलो. मग पहिला 1 करून याचे खालचे 2 एलिमेंट झिरो केले. आता रो वाईज जायचं आहे, बस एवढा चेंज आहे. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप माझी असणार आहे, याला अगोदर आपल्याला A11 हा जो इलेमेंट असेल त्या इलेमेंटला मला काय करायचं आहे, धिस इलेमेंट शुड बी 1. हा इलेमेंट माझा 1 असला पाहिजे. ही माझी असणार आहे स्टेप नंबर 1. ओके, ही स्टेप नंबर 1 झाली. त्यानंतर त्याच रो मधले पुढचे 2 इलेमेंट, कॉन्झिक्युटिव्ह 2 इलेमेंट्स कोणकोणते, A12 आणि A13, यांना आपल्याला काय करायचं आहे, हे बघा 0 0 करायचं आहे. ठीक आहे. ही माझी असणार आहे सेकंड नंबर स्टेप. याला मी 0 करणार आहे. याला सुद्धा किती करायचं तुम्हाला, 0 करायचं. ही सेकंड नंबरची स्टेप आहे, ही थर्ड नंबरची स्टेप आहे. झालं. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या रो मधले हे 2 इलेमेंट 0 करायचे, त्यावेळेस कोणता कॉलम वापरायचा आहे, C1 पहिला कॉलम. कॅल्क्युलेशनसाठी कोणता कॉलम वापरणार आहे आपण, कॉलम 1. वाटलंच मी याला काय करतो, याला एक याच्यामध्ये टाकतो बघा, एका याच्यामध्ये. ओके, म्हणजे याला मार्क करतो एकासोबत, आणि याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, कॉलम 1 इथं असं लिहून ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की इथं आपल्याला कॉलम 1 वापरायचा आहे हे कॅल्क्युलेशन करताना, C1. ठीक आहे ना. हे C1 म्हणजे कोण, हे कॅल्क्युलेशन करताना मी कॉलम 1 वापरणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. नेक्स्ट, आता पुढचा इलेमेंट कोणता असेल आपला, तर A22. आता आपल्याला हा A22 हा जो इलेमेंट आहे, हा A22 तुम्हाला हा इलेमेंट तुम्ही काय करायचा, अगोदर 1 करायचा आहे. हा 1 केला की त्याच्या रो मध्ये बाकीचे 2 एलिमेंट तुम्हाला परत 0 करायचे. कोणते 2 एलिमेंट 0 करणार आहे आपण, तर A21 आणि A23 यांना 0 करायचं आहे. ओके, मग आता स्टेप कशा होतील बघा. याला 1 करायचं आहे, ती आपली स्टेप नंबर आहे. इथं लिहितो खाली, का साईडला लिहू, इथं साईडला लिहितो सांगा. हा इलेमेंट मला 1 करायचा आहे, ही आपली स्टेप नंबर आहे 4. इथं 1 2 3 झालं बघा वरतीच 4. त्यानंतर मग काय करा, याला 0 करायचं. याला 0 करण्याची स्टेप नंबर आहे 5. त्यानंतर याला 0 करा. ठीक आहे, इथं लिहू का याकडं, ओके इथं लिहितो 0. ही माझी स्टेप नंबर किती आहे, 6. झालं हे. ज्यावेळेस तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचे बघा, त्यावेळेस कोणता कॉलम वापरायचा, आता कॉलम 2 हे 0 करण्यासाठी. ठीक आहे ना. इथं मी कॉलम 1 काढून टाकतो, तुम्हाला ते नंतर कन्फ्युजन होऊन जाईल. कॉलम 1 सरांनी काय लिहिलं आहे का नाही. लक्षात ठेवा की पहिल्या रो मधले तुम्हाला 2 एलिमेंट 0 करायचे असेल तर कॉलम 1 वापरायचा आहे. दुसऱ्या रो मध्ये हे A21 आणि A23 हे जर यांना जर 0 करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम 2 वापरायचा आहे. बरोबर. आता राहिलं बघा आपली रो 3. मग आलो आपण खाली आता. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला A33 हा इलेमेंट, याला परत काय करायचं आहे, 1 करायचं आहे. ह्या इलेमेंटला करायचं आहे 1. ओके, ही आपली स्टेप नंबर काय असणार आहे मग, 7. याला 1 करायचं आहे. दिस इज अ स्टेप नंबर 7. मग राहिले पुढचे 2. मी सांगितलं बघा, 0 करताना तुम्ही कोणत्याही याला अगोदर करा. ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही म्हणलं सर A31 आधी करायचं तर A31 आधी करा, A32 ला 0 आधी करायचं तर याला करू शकता. ओके, सो
याला झिरो करणार तुम्ही आणि ह्या पण एलिमेंटला काय करणार, झिरो करणार. ही झाली तुमची 8व्या नंबरची स्टेप सपोज आणि ही 9th नंबर. ओके, परत सांगतो बघा काय केलं आपण. आपल्याला ह्या मॅट्रिक्समध्ये सगळ्यात अगोदर A11 याला 1 करायचं आहे आणि त्या रो मधले दोघं पण A12 आणि A13 यांना करायचं आहे आपल्याला 0 0. यांना झिरो करण्यासाठी मी वापरणार आहे कॉलम 1चे कॅल्क्युलेशन्स. ओके, त्यानंतर A22 याला 1 करायचं आहे, त्यानंतर A21 आणि A23 म्हणजे त्याच्या रो मधले बाकीचे दोघं झिरो करायचे. ते दोघं झिरो करण्यासाठी मी वापरणार आहे कॉलम 2. त्यानंतर A33 याला 1 करायचं स्टेप नंबर 7 मध्ये आणि त्यानंतर त्याच्या रो मधले A31 A32 यांना झिरो करायचं आहे. यांना झिरो करण्यासाठी वापरायचा आहे कॉलम नंबर 3. बरोबर. मग लास्ट याच्यातूनच तुम्हाला काय भेटणार आहे मग, हा जर रिड्यूस झाला तुमचा आय मॅट्रिक्स मध्ये तर I इंटू ए इनवर्स म्हणजेच आपल्याला काय भेटेल, ए इनवर्स. म्हणजे सेकंड स्टेपला सगळं येतं, याला 3 लिहायची गरज नाही. ओके, सो ह्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहेत. कळतंय सगळ्यांना. ओके, चांगले नंबर्स आहे बघा आज प्रेझेंट. आदिती लबडे, आदित्य भांड, आनंद जाधव, ओके, अनिकेत आहे, अंजली, स्नेहा, साक्षी, राणी, मानसी, वसिरा, प्रेम, सई पण आहे आज गुड, चैताली, साक्षी, स्नेहल नाही सॉरी तन्वी ना, तन्वी तोरडमल. येस आय एम राईट, तन्वी तोरडमल. त्यानंतर सार्थक, प्रतीक्षा, सिद्धी, तनुजा मोरे आहे आज. ओके, त्यानंतर वैष्णवी, व्यंकटेश, ओके, आणि विठ्ठलराव गायकवाड. व्यंकटेशला मी सकाळीच मला वाटतं दुपारी कॉल केला होता. गुड, व्यंकटेश जॉईन केला आज. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम घेऊया. सो क्वेश्चन असा आहे आपला, फाइंड द इनवर्स of the following matrices by using column transformation method. ओके, आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ने क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, सो वी टेक द फर्स्ट क्वेश्चन. Just wait, I will take the first one. Okay, so question असा आहे पहिला, A is equal to 1 0 1 0 2 3 1 2 1. ओके, याचा मला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. सांगा रे सगळ्यात पहिली स्टेप. येस एनीवन प्लीज. सगळ्यात फर्स्ट स्टेप टू फाइंड डिटर्मिनंट. याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. सो डिटर्मिनंट 1 0 1 0 2 3 1 2 1 इज इक्वल टू, हे बघा अगोदर 1 साठी कॅल्क्युलेशन होते. सो 1 घेतला, 1 चा कॉलम 1 चा रो स्किप करा, 2 इंटू 1 2 मायनस 3 इंटू 2 6, त्यानंतर मायनस 0 0 आला बघा मल्टिप्लिकेशन मध्ये, सगळं 0 होऊन जाईल, प्लस 1 इन द ब्रॅकेट. मग शेवटचा 1 घेतला आपण, 1 चा कॉलम 1 चा रो स्किप केला, 0 इंटू 2 0 मायनस 1 इंटू 2 2. बरोबर, इथं 1 आहे बाहेर, 2 मायनस 6 किती, -4. बरोबर ना, हा 0 झाला. मग इथं 1 आहे परत बाहेर, 0 मायनस 2 किती, -2. 1 इंटू -4 झाला, -4 1 इंटू -2 -2 -4 किती रे, -6. डिटर्मिनंट ए आला -6, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. मग याला कोणता मॅट्रिक्स म्हणायचं रे आपण, नॉन सिंग्युलर. करेक्ट. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर ऑर आणखीन एक नाव काय असते याचं, इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. देअरफॉर आपण काय म्हणणार इथं, ए इनवर्स इज, एक मिनिट, ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, ए इनवर्स काय करतोय इथं, एक्झिस्ट करतोय. ठीक आहे. आता आपल्याला स्टेप 2 वापरायची. स्टेप 2 काय मग, कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. ओके,
इथं लिहिला मी आता ए मॅट्रिक्स. काय आपला ए मॅट्रिक्स 1 0 1 पहिला रो, दुसरा रो काय आहे 0 2 3 आणि तिसरा रो आहे 1 2 1. याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत ए इनवर्सने आणि राईट हँड साईड काय इथं 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, कीप इन द माइंड आपण आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बघतोय, रो वाईज जायचं नाही. ओके, सगळ्यात पहिली स्टेप काय आपली, तुमचा A11 हा इलिमेंट 1 पाहिजे. हा इलिमेंट 1 पाहिजे, 1 आहे, गुड. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. सेकंड स्टेप काय रे आपली, सेकंड स्टेप आहे इथलचा इलिमेंट 0 पाहिजे. इथलचा म्हणजे A12 तो पण 0 आहे. सो 2 स्टेप आपल्या स्किप झाल्या. त्यानंतर तिसरी स्टेप्स काय रे आपली, तिसरी स्टेप आहे इथलचा इलिमेंट मला 0 करायचा आहे. बरोबर, हा इलिमेंट तुमचा किती असायला पाहिजे, हा इलिमेंट तुम्हाला करायचा आहे 0. मग जर हा मला जर 0 करायचा आहे, तो इलिमेंट कोणत्या कॉलम मध्ये, आता मी रो म्हणणार नाही कारण आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहे आता. मग हा इलिमेंट कोणत्या कॉलम मध्ये आहे? फर्स्ट कॉलम, नाही नाही, जो 0 करायचा तो कोणत्या कॉलम मध्ये आहे? थर्ड कॉलम, थर्ड कॉलम. कोणत्या कॉलम मध्ये येतो? थर्ड कॉलम मध्ये येतो. म्हणजे माझे थर्ड कॉलम मध्ये चेंजेस होणार आहे. ओके, हा 1 मला 0 करायचा आहे आणि तो 0 करण्यासाठी कोणता कॉलम मी वापरणार आहे? पहिल्या रो, करेक्ट, कॉलम 1. पहिल्या रो मधले इलिमेंट 0 करण्यासाठी कॉलम 1 वापरायचा. कॉलम 1 मध्ये बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे, मला हा 1 0 करायचा आहे. मग कॉलम 3 मधून कॉलम 1 काय करा, फक्त मायनस करा. कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस केल्यावर तुम्हाला 0 भेटून जाणार आहे. ठीक आहे. ओके, मला वाटतं पेज एंड झालं इथंच. याला मला पुढच्या पेजवरती घ्यावं लागेल. ठीक आहे, मग तुम्ही मला आता बघा, कॉलम 3 चेंज होणार आहे ना, कॉलम 1 आणि कॉलम 2 आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे. कॉलम 1 काय आहे 1 0 1, इथं तुम्ही 1 0 1. हां, कॉलम 2 काय होतं रे 0 0 2 2. 2. ओके, गुड, 0 2 2. कॉलम 3 आपला चेंज होणार आहे, इथं ए इनवर्स इज इक्वल टू, हां इथलचा कॉलम 1 काय होता आपला 1 0 0, बरोबर. 0 इथं 0 1 0 आणि कॉलम 3 आपला काय होणार आहे, चेंज होणार आहे. काय ऑपरेशन वापरणार आहे आपण इथं लिहितो, चला ऑपरेशन काय होतं पाठीमागच्या पेजवरती आपलं. कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस करायचं आहे. हे बघा रे, हे 1 -1 0 होईल, बरोबर. इथं 3 - 0 3 आणि इथं परत 1 - 1 किती होईल 0, बरोबर आहे. हा, मग मला सांगा तिसऱ्या कॉलम मध्ये काय येईल, इथं 0, इथं 3 आणि खाली परत 0. लिहू का इथं 3, सॉरी इथं 0, हे पेज चेंज झाल्यावरती प्रॉब्लेम येतो, 3 आणि इथं काय येतो परत 0. मला सांगा इथलचे 3 एलिमेंट काय येतील. कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस करायचा आहे. हे बघा 0 - 1 -1 म्हणजे पहिला तुमचा -1 येईल, इथं 0 येईल आणि 1 - 0 1 येईल, म्हणजे -1 0 1 -1 0 1, बरोबर का. कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस केल्यावर काय आले -1 0 आणि 1. ओके, गुड. हे बघा रे, आता आपल्याला काय करायचं नेक्स्ट. येस एनीवन, पुढची स्टेप. पहिल्या रो मधले दोघं इथलचा 1 0 0 झाला. आता आपल्याला जे नेक्स्ट करावं लागतंय ते आहे, हे बघा, मला इथलचा इलिमेंट 1 करायचा आहे. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे बघा इथलचा इलिमेंट 1 करण्यासाठी. एक तर 2 ने डिवाइड करा, 2 ने जर डिवाइड केलं तर हे 1 होऊन जाईल, हे 3/2 होऊन जाईल. किंवा काय करू आपण, हे बघा ह्या 3 ला इथं जर मी घेतलं, म्हणजे इथं जर मी कॉलम 2 आणि कॉलम 3 अगोदर इंटरचेंज करतो. हे बघा समजेल तुम्हाला. अगोदर काय करा, कॉलम 2 आणि कॉलम 3 यांच्यामध्ये इंटरचेंज करा. ओके, हे साईन काय दाखवतं, इंटरचेंज करणे. कॉलम 2 आणि कॉलम 3 म्हणजे माझा कॉलम 1 ॲज इट इज राहील. बघा बरं करा, कॉलम 1 ॲज इट इज 1 0 1. कॉलम 2 आणि कॉलम 3 इंटरचेंज, इथं आला 0 3 0, इथं काय होईल 0 2 2, बरोबर. इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉलम 1 ॲज इट इज 1 0 0, कॉलम 2 आणि कॉलम 3 मध्ये इंटरचेंज केलं, आलं. कॉलम 2 च्या जागेवरती कॉलम 3 आला, कॉलम 3 च्या जागेवरती कॉलम 2 आला. आता मला हा जो इलिमेंट 1 करायचा आहे, कोणता, हा इलिमेंट मला 1 करायचा आहे, बरोबर. याला मला 1 करायचं आहे.
सो 1 करण्यासाठी मला कोणता कॉलम वापरू आपण वापरू कॉलम हा कोणता थर्ड कॉलम. ओके, मला सांगा 3 मधून किती मायनस केल्यावरती आन्सर 1 येईल रे? 2 ना. 2. मग सिम्पली काय करू आपण ऑपरेशन कसं वापरू की मला कॉलम 2 मध्ये चेंजेस करायचे. काय चेंजेस करायचे कॉलम 2 मध्ये? कॉलम 2 मधून कॉलम 3 काय करा, फक्त मायनस करा. आता कॉलम बघून घ्या बरं करे, तुमचा कॉलम 2 चेंज होतोय. सो कॉलम 1 ॲज इट इज 1 0 1, कॉलम 3 ॲज इट इज 0 2 2 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉलम 1 ॲज इट इज 1 0 0, कॉलम 3 ॲज इट इज 0 1 0. कॉलम 2 मधून कॉलम 3 मायनस करा. हे बघा 0 मायनस 0 0, 3 मायनस 2 1, 0 मायनस 2 -2, इथं -2 आला करेक्ट. हां, इथं -1 मायनस 0 -1 0 -1 -1 1 मायनस 0 1. 1. ओके, तिथलचा एलिमेंट 1 झाला आपला बघा बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपली, त्या रो मधले दोन्ही एलिमेंट 0 करायचे. एक तर ऑलरेडी 0 आहे, सो एक आणखी नेक्स्ट स्टेप आपली स्किप झाली. आता इथलचा एलिमेंट मला 0 करायचा आहे. ओके, हा एलिमेंट काय आणायचा आहे मला 0. मग हा जर 0 करायचा असेल म्हणजे रो 2 मधला आहे तो बरोबर. येतं लक्षात. मग यासाठी कोणता कॉलम वापरू रे, पहिला का दुसरा का तिसरा? चेंजेस कशामध्ये होणार आहे सांगा. हा 2 0 करायचा आहे. येस, कॉलम 3 मध्ये चेंजेस होणार आहे ना. 2 हा कॉलम 3 मध्ये आहे बरोबर. कॉलम 3 मधून अरे हे बघा रोच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे रे हे. ज्यावेळेस तुम्ही ना रो मधले एलिमेंट 0 करायचे होते ना तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही तो त्याच नंबरचा कॉलम वापरत होते. येते लक्षात तुम्हाला. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉलम मध्ये 0 करत होते ना, समजा पहिल्या कॉलम मध्ये मला एलिमेंट 0 करायचे पहिल्या कॉलम मधले, तर मी रो 1 वापरायचो. मला दुसऱ्या कॉलम मधले एलिमेंट 0 करायचे, मी रो 2 वापरायचो ऑपरेशनसाठी बरोबर. इथं फक्त त्याच्या अपोजिट करायचं आहे. अपोजिट म्हणजे काय, मला रो 2 मधले, हा तुमचा रो किती आहे, रो 2 आहे ना. या रो 2 मधले मला हे एक तर 0 आहे ऑलरेडी, मला हा एलिमेंट 0 करायचा आहे. सो रो 2 मधले एलिमेंट 0 करण्यासाठी कोणता कॉलम वापरायचा 2 बरोबर. तोच नंबर सेम राहतो बघा, तोच कॉलम वापरायचा कॉलम 2. म्हणजे हा कॉलम वापरणार आहे मी. कॉलमचे नंबर तुम्हाला माहिती आहे ना, हा तुमचा कॉलम 1 आहे, हा तुमचा कॉलम 2 आहे, हा तुमचा कॉलम 3 आहे, म्हणजे कॉलम 2 बरोबर. म्हणजे कॉलम 3 मधून मी तुम्हाला ते सांगितलं 2 कुठे आहे, कॉलम 3 मध्ये आहे. ओके, कॉलम 3 मध्ये चेंजेस होणार आहे. कॉलम 3 एलिमेंट 2 मला 0 करायचा आहे. सो 2 मधून 2 मला मायनस करावं लागेल ना रे. मग जर मला 2 मधून 2 जर मायनस करायचा असेल ओके, तर मग कॉलम 3 मधून काय मायनस करावं लागेल. येस, 2 टाइम्स कॉलम 3 मधून 2 टाइम्स कॉलम 2. कळतं ना रे सगळ्यांना. 2 टाइम्स कॉलम 2 मला मायनस करावं लागेल बरोबर. म्हणजे आता कॉलम 3 चेंज होतोय. पहिला कॉलम 1 0 1 ॲज इट इज, दुसरा कॉलम 0 1 -2 ॲज इट इज, तिसरा कॉलम चेंज होणार आहे. सो ए इनवर्स इज इक्वल टू इथं 1 0 0 -1 -1 1, तिसरा कॉलम चेंज होणार आहे. सो काय ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे कॉलम 3 मधून 2 टाइम्स कॉलम 2 मायनस करायचं आहे बरोबर. इथं मी बॉक्स करतो बघा कालच्या सारखे. या 3 बॉक्सचं मला आन्सर काढायचं इथं सिम्पल बरोबर. कॉलम 3 किती आहे इथं बघा, कॉलम 3 इथं 0 मायनस बघा, इथं 0 इथं 0, काय येईल रे हा 0, तो चेंज नाही होणार. इथं 2 -2 इथं किती होईल 0 0. हां, आता तिसरं बघा, तिसऱ्या एलिमेंट मध्ये काय आहे, इथं 2 आहे, इथं -2 आहे बरोबर. म्हणजे कॉलम 3 मधून तुम्ही 2 कॉलम 2 मायनस करून राहिलेत. मग कॉलम 3 चा एलिमेंट आहे 2 -2 आणि परत हा -2 2 मायनस, हे मायनस मायनस प्लस होईल बरोबर करे. म्हणजे किती झाला तो 6 झाला का 6 बरोबर. हा, माझा आन्सर 6 येत आहे बघा. तुमचं किती आलं इथं, माझा 6 येऊ राहिला इथं. 6 आलंय सर. ओके, आता इथं परत कॉलम 3 मधून तुम्हाला 2 टाइम्स कॉलम 2 मायनस करायचा आहे. बघा कसा होईल, पहिला एलिमेंट इथं 0 इथं -1 आहे, म्हणजे कॉलम 3 आहे 0 -2, कॉलम 2 ची व्हॅल्यू आहे -1, हे मायनस प्लस झालं, किती आला आन्सर इथं 2. बरोबर. ओके, नेक्स्ट इथं कॉलम 3 मध्ये 1 आहे, इथं -1 आहे, म्हणजे काय होईल बघा आता परत.
कॉलम 3 1 मायनस 2 इंटू मायनस 1, हा मायनस प्लस होईल, मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 किती रे 3. सेकंड टर्म 3. येतोय का? ओके. नेक्स्ट इथं 0 आहे, इथं 1 आहे. कॉलम 3 चा एलिमेंट काय आहे आपला? तो 0 0. आहे ना. हा, मग 0 मधून किती मायनस करायचा तुम्हाला? 2 टाइम्स कॉलम 1 म्हणजे -2. हा -2 येतोय का इथं? -2. सो माझे 2 3 -2 असे एलिमेंट्स इथं आले. हो. बरोबर आहे. हो. ओके. आता हे बघा, हे झाले 0 0. आता आपल्याला पुढचं टार्गेट काय आहे? A33 एलिमेंट. कारण आता सेकंड रो मधले हे दोघं जण 0 झाले. A33 म्हणजे हा एलिमेंट. हा किती करायचा आहे तुम्हाला? याला करायचंय तुम्हाला 1. बरोबर, याला 1 करायचंय. आता सांगा याला 1 कसं करणार? दोन मेथड म्हणतो मी तुम्हाला. बरोबर, एक तर डिवाइड डिवाइड. करू हा, सर. कारण डिवाइडच करावं लागेल. समजा डिवाइड जर नाही केलं ना, हे ऑलरेडी 0 केले निघून जातील. सो कोणत्या कॉलम मध्ये चेंज होणार आहे रे? ऑपरेशन लिहायचं ना मला. थर्ड कॉलम कॉलम. 3. हा, काय चेंज करायचंय कॉलम 3 चं? कॉलम 3 ला डिवाइड कितीने करायचंय तुम्हाला? 6 ने. येस. ओके. सो बरोबर, कॉलम 1 आणि कॉलम 3, सॉरी, कॉलम 1 आणि कॉलम 2 ॲज इट इज लिहा. 1 0 1 0 1 -2 -2. आणि याला 6 ने डिवाइड केलं म्हणजे 0 0 1 होईल हा. इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, इथं पण कॉलम 1 ॲज इट इज 1 0 0, कॉलम 2 ॲज इट इज -1 -1 1, आणि कॉलम 3 ला किती डिवाइड करायचं? 6 ने डिवाइड करायचं. 6 ने डिवाइड 6 ने करायचं. डिवाइड केल्यावर पहिला किती होईल? 2/6, 2 by 3/6 6 आणि -2/6. minus. ओके. आता ह्या प्रत्येकाला डिवाइड होतंय. ओके. आता हा मॅट्रिक्स आहे ना, असं पण तुम्ही लिहू शकता. इथं मी कोणते ऑपरेशन वापरत नाही, फक्त सिम्प्लिफाय करून लिहितो. म्हणजे 1 0 0 0 1 0 1 -2 1 ॲज इट इज, आणि ए इनवर्स फक्त मी काय करणार आहे ते डिवाइड करणार आहे. इथं 1 0 1 -1 -1 1. सांगा रे, 2/6 म्हणजे किती? 1/3. 1/2. बरोबर. 3/6 म्हणजे किती? 1/2. आणि -2/6 म्हणजे किती? -1/3. बरोबर ना. बेत्रिक 6, 3 6. ओके. हा, इथलचा 1 झाला रे. आता पुढचं टार्गेट काय आपलं? आपलं पुढचं टार्गेट आहे हे दोन एलिमेंट, इथलचा एलिमेंट आणि इथलचा एलिमेंट काय करायचा मला? 0 करायचा आहे. ओके. हा पण एलिमेंट तुमचा 0 झाला पाहिजे आणि हा सुद्धा एलिमेंट किती? 0. अगोदर मी याच्याकडे लक्ष देतो. हे बघा रे, कोणत्या कॉलम मध्ये चेंजेस करायचे तुम्हाला? आता मी इथं मार्क केलं मी. ह्याच्यामध्ये बरोबर, म्हणजे तुम्हाला ऑपरेशन लिहायला सोपं जातं. कॉलम 1 मध्ये चेंजेस करायचे आहेत. कॉलम 1 मध्ये हा 0 झाला पाहिजे, इथं 1 आहे. मग हा 0 करण्यासाठी कोणता कॉलम वापरू? R3 मधले दोघं जण मला 0 करायचे आहेत. मग कोणता कॉलम वापरू? R3 मधले, हे रो 3 मधले आहे ना. हा एलिमेंट रो 3 मधला आहे, हा एलिमेंट रो 3 मधला आहे. रो वाईज जर बघितलं तर आता कोणता कॉलम वापरू रे? कॉलम 3 वापरायचा. हायू कॉलम 3 ना. सो कॉलम 1 मधून कोणता कॉलम मायनस करा? कॉलम 3 मायनस करा. ओके. बघा रे, मग कॉलम 1 चेंज होणार आहे. कॉलम 2 ॲज इट इज 0 1 -2, कॉलम 3 ॲज इट इज 0 0 1. हां, कॉलम 1 चेंज होईल. बघा काय करायचं आहे तुम्हाला तिथं, तर कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचं आहे. इथं -1 -1 1, इथं 1/3 1/2 -1/3. बघा बरं करा आता, कॉलम 1 मायनस कॉलम 3, 1 -0 किती रे? 1 0 -0 0 1 -1 0, कारण हा 0 करण्यासाठीच आपण हे ऑपरेशन वापरलंय. इथं सेम कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचंय. बघा, कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचा. कॉलम 1 इथं 1 आहे आणि इथं 1/3 आहे. 1 -1/3 का होईल? बघा, 3 × 1 3 -1/3 किती आलं रे हे? -2/3. मायनस नाही, माझं प्लस येतंय. एस एनी 1 प्लस येतंय का रे? 2/3 चेक करा. 2/3. बरोबर ना. हां, इथं परत कॉलम 1 मधून तुम्हाला कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचं आहे. कॉलम 1 आहे काय? 0 मायनस कॉलम 3 किती आहे? 1/2. आता हा किती येईल? -1/2. 1/2.
बरोबर. दिस इज मायनस 1/2. आता लास्टवाला कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचा आहे. सो 1 मायनस हा मायनस 1/3 आहे. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 प्लस 1/3. 3 इंटू 1 3. 3 प्लस 1 4/3 येतो का रे? 4/3. हो सर. आहे. 4/3. ओके. आता लास्ट 4/3. राहिलं बघा आपलं. आता काय करायचं राहिलंय, इथलचा जो -2 दिसतोय का तुम्हाला, हा याला 0 करायचं आहे आपल्याला. म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये चेंजेस होणार आहे रे? कॉलम कॉलम 2 मध्ये चेंजेस होणार 7. आहे. ओके. ऑपरेशन कसं लिहू मग? कॉलम 2 मध्ये चेंजेस करायचे. कॉलम 2 मध्ये मला ऍडिशन करावं लागेल का सबस्ट्रॅक्शन? ऍडिशन, कारण ऑलरेडी हा मायनस आहे. कोणाला ऍड करायचं आहे आपल्याला? याच्यासाठी मला वापरायचं आहे परत कॉलम 3. आणि कॉलम 3 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे? 2 ने. 2 ने कॉलम 3 ला मल्टिप्लाय करून त्याला कशामध्ये ऍड करा? 2 ने. कॉलम 1 मध्ये, सॉरी कॉलम 2 मध्ये. बघा 1 0 0 इथं 0 0 1 इंटू ए इनवर्स 2/3 मायनस 1/2 4/3 1/3 1/2 मायनस 1/3. ठीक आहे. बघा रे, कॉलम 2 प्लस 2 कॉलम 3. इथं 0 आहे, इथं 0 आहे. 0 हा 1 आहे, हा 0 आहे. 1 आणि -2 + 2 किती मग? 0. कारण हा एलिमेंट 0 करण्यासाठी आपण हे ऑपरेशन वापरलंय. आता ह्या इथं 3 बॉक्सेस करतो बघा मी. मला हे आन्सर काढून दाखवायचे 1 2 and 3. ठीक आहे. these are the important one now. ओके. ऑपरेशन कसं आहे बघा. काय ऑपरेशन आहे आपलं? कॉलम 2 मध्ये 2 टाइम्स कॉलम 3 ऍड करायचा आहे. हे बघा, हा कॉलम 2 आहे. किती आहे? -1 प्लस 2 टाइम्स कॉलम 3. इथं कॉलम 3 ची व्हॅल्यू किती आहे? 1/3. म्हणजे काय झालं हे? -1 प्लस 2/3 काय होईल? 3 इंटू -1 -3 प्लस 2/3. -3 प्लस 2 किती? -1/3. 1/3. माझं -1/3 आलं रे पहिलं. कोणाचं आलंय का? हे काय वेगळं असं तर मला सांगा. नाही सर, तेच आहे. ओके गुड. आता सेकंड बघा, इथं -1 आहे, इथं 1/2 आहे. ठीक आहे. म्हणजे -1 प्लस 2 इंटू 1/2. तो हा 2 कॅन्सल झाला. -1 प्लस 1. ओके. सेकंड 0 येतोय का रे? येस सर. हो सर. ओके. इथं 0 आला. आता लास्ट राहिला बघा, इथं 1 आहे, इथं -1/3 आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करतो. काय आहे आपला? कॉलम 2 1 प्लस 2 इंटू कॉलम 3 काय आहे? -1/3. -1/3. म्हणजे किती होईल हे? 1 -2/3. 3 इंटू 1 3 3 -2 3 -2/3. 1/3 येईल का रे? हो सर. येस सर. हा आला 1/3. पेज एंड झालंय बरं का इथं. मी आता पुढच्या स्टेप बघा, इकडे आला का रे आय मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 लेफ्ट साईडला. मग इथं काय लिहायचं मला डायरेक्टली आता? वी कॅन राईट हिअर आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, सांगा रे मला मॅट्रिक्स रो वाईज. 1 काय लिहू? 2/3 नाही राईट साईडचा हा किती? 2/3 2/3 -1/3 मायनस इथे किती? 1/3 का? हो आणि पुढं 1/3 1/3. ओके. सेकंड रो -1/2 -1/3. -1/2 आहे 3. अच्छा -1/2 आहे. ओके. माय मिस्टेक. -1/2. इथं 0 आलेला आहे मला माहिती आहे. आणि इथं 1/2 1/2. ओके. आणि लास्ट रो 4/3. किती? 1/3 4/3 4 आहे. 4/3 4/3 1/3 -1/3 आलाय का आपलं? हो. इथं 4/3 आलाय. 4/3 कुठून आला? इथं आला. जस्ट वेट हा.
मी चेक करतोय फक्त 4/3 आला कुठून. हा तुमचा 1 होता ना आधी, वरती काही घेण्यात हो. चुकलं नाही ना आपलं. 1 नाही. 1 0 0 1 0 0. येस, हे बघा रे, इथं 1 0 0 होता, इथं आपण 1 0 1 घेतला, दिसतं का रे इथं? हो सर. हे बघा बघा, इथं स्टेप चुकली आपली. मी दाखवतो तुम्हाला. हा 1, हा 0, हा 0, बरोबर का? मी मार्क केलेलं दिसतंय ना तुम्हाला? मग इथं 1, हा 0, इथं किती असायला पाहिजे होता? 0. 0. तो 1 झाला माझ्याकडून आणि मला कोणी सांगितलंच नाही. हा मी तर बरोबर लिहिलंय सर. तुम्ही बरोबर लिहिलंय? हा. अरे वा, मग मीच रॉंग केलं इथे. हम्म. अरे रपा महिना होते आता तर. हा 0, ठीक आहे. कारण याचा आन्सर माझ्याकडे आहे. आन्सरमध्ये 4/3 नाही, मी आत्ता चेक केलं ते, तेव्हा माझ्या लक्षात आलं. हां, इथं पण 0, बरोबर. इथं 0 असल्यामुळं काय होईल, इथं जे कॅल्क्युलेशन केलं ना आपण, इथं 1 झालं चुकून आपल्याकडं. सो इथं कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, इथं कॅल्क्युलेशन असतील, इथं 0 आहे, म्हणजे 0 0. मायनस 1/3, म्हणजे मायनस 1/3 काय होईल, तो +1/3 होईल, प्लस 4/3 नाही. 1/3. सो हा काय असेल तुमचा +1/3. बघा, मला फक्त एक एलिमेंट घ्यायचा आणि चुकला बघा, तर रॉंग आलं लगेच. सो असं 1/3. चुकायचं नाही. म्हणजे इथं किती आला तुमचा 1/3. बरं, याचा 1/3. पुढं 1/3. उपयोग नाही झाला, नाही तर मग आपले लई कॅल्क्युलेशन रॉंग झाले असते. इथं 4/3 जागेवर काय घ्यायचं आहे तुम्हाला, 1/3. 1/3. आणि वरती किती होता तो, -1/2 होता ना हा. हो. ओके. हां, मग आता सांगा परत. लास्टमध्ये येतं आहे 1/3. 1/3 इथं 1/3 आहे बरोबर. 1/3. आणि इथं किती, 1/3. -1/3. -1/3. -1/3. मग I इंटू ए इनवर्स काय झाला, ए इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू, आपलं फायनल आन्सर आलं 2/3 -1/3 1/3 -1/2 0 1/2 1/3 1/3 आणि इथं -1/3. हे आन्सर आलं फायनल. ओके, याचा LCM 6 येतो बघा डिनॉमिनेटरचा. तुम्ही 6 कॉमन काढू, म्हणजे थ्रूआउट तुम्ही 6 ने मल्टिप्लाय करू शकता, 6 ने डिवाइड करू शकता. ओके, 6 जर तुम्हाला कॉमन घ्यायचा असेल तर, किंवा असं ठेवलं तरी तुमचा आन्सर करेक्टच आहे, काही अडचण नाही. ओके, ठीक आहे. चला आणखीन एक प्रॉब्लेम घेतो. आहे ना टाइम सगळ्यांकडं? हां, घेऊया आणखीन एक प्रॉब्लेम, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचाच, आणि मग थांबूया. ओके, टेक्स्टबुकमधला सॉल्व क्वेश्चन देतो. सेकंड नंबर, ए इज इक्वल टू, थोडं स्पीडमध्ये जाऊ आपण आता, पण बर. तुम्हाला समजेल असंच. 133 143 134. आता सांगा रे, पहिली स्टेप काय असते, टू फाइंड डिटर्मिनंट. सो 133 143 134. माझ्याकडून काही चुकलं लिहिण्यात तर मला सांगत चला. 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 4 × 4 16 -3 × 3 9 -3 इन ब्रॅकेट, 3चा कॉलम 3चा रो स्किप केला, 1 × 4 4 -3 × 1 3 +3 इन ब्रॅकेट, 3चा कॉलम 3चा रो स्किप केला, 1 × 3 3 -4 × 1 4. इथं 1 इंटू आतमध्ये किती राहील, 16 - 9 7 राहील का. ओके, -3 इथं 4 - 3 किती रे, 1 1. +3 3 - 4 किती, -1 -1. 1 × 7 7 -3 × 1 -3 3 × -1 -3 किती आलं रे हे, 7 -3 -3 -6. डिटर्मिनंट 1 येतोय बा माझा. कोणाचा आला का रे 1? हो. 1च आहे ना मग. Yes. ओके, Yes, sir. डिटर्मिनंट 1 आला. 1. सो देअरफॉर वी कॅन राईट, इथं वाटलं असेल लिहा, डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज, कोणता रे, सिंग्युलर. बरोबर. गिवन मॅट्रिक्स इज इनव्हर्टिबल. नॉन सिंग्युलर, और आणखीन एक नाव काय याचं, Invertible. मॅट्रिक्स. इनव्हर्टिबल. देअरफॉर Yes. ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. No.
आता Or सेकंड स्टेप कन्सिडर ए T इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. ओके, आता इथे लिहितो मी ए मॅट्रिक्स. काय आपलं ए मॅट्रिक्स 1 3 3 1 1 4 3 1 3 4 into A inverse A 1 0 inverse 0 0 1 0 0 0 1. सांगा रे, सगळ्यात पहिली स्टेप काय असणार आहे आपली? 1 0 0 0 1. हे बघा, माझा इथलचा इलेमेंट 1 पाहिजे, बरोबर. हा इलेमेंट काय पाहिजे आपला 1. 1. सो 1 आहे, बरोबर. सो हो. इथलचा एरो काढून टाकतो कारण 1 आहे आपला इलेमेंट तो. आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का रे, पुढचे दोन इलेमेंट. कोणते दोन इलेमेंट? त्याच्या पुढचे हा 3 आणि हा 3 दोघं सारखेच आहेत. 3 3 हा, यांना मला 0 करायचं आहे. सो कोणत्या कोणत्या कॉलम मध्ये चेंजेस करायचे रे? एकच स्टेपला करू का दोन्ही कॉलम मध्ये चेंजेस? म्हणजे काय करायचं माहिती आहे का, दोन ऑपरेशन मी वापरणार आहे. पहिलं ऑपरेशन का वापरायचं आहे, कॉलम 2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. कॉलम 2 मधून किती मायनस करू? हा, हे दोघं जण 0 करण्यासाठी कोणता कॉलम वापरायचा आहे मला? पहिला कॉलम वापरायचा आहे, C1. मग किती लिहू रे इथं? किती मल्टिप्लाय करायचं कॉलम 1 ला? यस 3 3C1. ओके, हा बघा रे, कॉलम 2 चेंज होणार आहे इथं. कॉलम 2 मी तो चेंज करून घेतो लगेच खाली, आणि पुढचं ऑपरेशन चला ना तर 1 बाय 1 जाऊ. इथं कॉलम 2 चेंज होणार आहे. सो फक्त कॉलम 2 कडे लक्ष द्या. आता मी काय केलं, कॉलम 1 1 1 1 आणि कॉलम 3 3 3 4 ॲज इट इज लिहिला. परत कॉलम 1 1 0 0 आणि कॉलम 3 0 0 1 ॲज इट इज लिहिला. कारण कॉलम 2 चेंज होणार आहे. कसा चेंज होणार आहे? कॉलम 2 मायनस 3C1. सो याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे कॉलम 1 ला, आणि त्याला कॉलम 2 मधून मायनस करायचं आहे. सांगा किती होईल? 3 मायनस 3 0. 0. हा, इथं 1 आहे. या 1 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 1 इंटू 3 3. 4 मधून मायनस करा. 4 मायनस 3 किती? 1. त्यानंतर इथं परत 1 आहे. 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा 3 3, आणि याला 3 मधून मायनस करा. 3 मायनस 3 किती? 0. ओके ओके, म्हणजे हा 0 झाला, हा 1, हा 0. सिमिलरली इथं कॉलम 2 मधून 3 कॉलम 1 मायनस करायचा. बघा, कॉलम 2 0 इथं, आणि कॉलम 1 इथं 1 आहे. ओके, ह्या 1 ला कितीने मल्टिप्लाय करा? 3 ने. किती होईल मग हा? इथं मायनस साइन सारखं वाटतंय मला, ते रब करतो. 1 मिनिट. जात नाही रे लवकर. ठीक आहे, जाऊ द्या. तो 1 आहे ना तिथं. Yes. 0 0 हा. कॉलम 3 इथं 1 ने किती? 3 ने मल्टिप्लाय केला. मग 0 मायनस 3 किती आलं हे? -3 आलं. हा 1 आहे, हा 0 आहे. इथं 1च राहील. इथं 0, इथं 0 0. करेक्ट. 0. आता इथलचा इलेमेंट मला 0 करायचा आहे. कोणता? त्याच्या शेजारचा. वरती मार्क केलेला आहे बघा इथं, हा 0 करायचा आहे मला. सो कोणत्या कॉलम मध्ये चेंजेस होणार आहेत रे? Column 3. कॉलम 3. कॉलम 3 मधून किती मायनस करायचं? 3. परत 3C1. 3 1. बरोबर, 3 टाइम्स कॉलम 1 मायनस करायचा. सो कॉलम 1 ॲज इट इज, कॉलम 2 ॲज इट इज, कॉलम 3 चेंज होणार आहे. ए इनवर्स इज इक्वल टू कॉलम 1 ॲज इट इज, कॉलम 2 ॲज इट इज, कॉलम 3 चेंज होणार आहे. ओके, कॉलम 3 मायनस 3 कॉलम 1. मग 3 मायनस 3 0. बरोबर, इथं परत 3 मायनस 3, कारण तुम्ही 1 ला कितीने मल्टिप्लाय करताय? 3 ने ना. 3 ने. हा, 3 मधून 3 मायनस झाला, किती आला पहिला? 0. परत इथं 1 आहे. 0. 1 मायनस 3 किती? परत 0. 0. हा, इथं परत 1, आणि इथं 3 ने मल्टिप्लाय केला. किती? 1 इंटू 3 3. 4 मायनस 3 किती? 1. 1. ओके, बघा तुमचं 1 0 0 सोबत हे 0 0 1 पण येऊन गेलं, म्हणजे प्रॉब्लेम सोपा निघाला हा खूप. इथं परत कॉलम 3 मायनस 3C1. हा, इथं 0 आहे, इथं 1 आहे.
3 ने मल्टिप्लाय करा आणि 0 मधून मायनस करा, काय होईल तो -3. -3. झिरो इथं झिरो झिरो, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं मग काय राहील 1च राहील. 1च राहील. ओके. हां, आता हे 1 0 0 झालं, इथलचा 1 पाहिजे. कोणता? A22 इलेमेंट 1 आहे. त्यानंतर शेजारचे दोघं जण 0 करायचे असतात आपल्याला. कोणते दोघं जण? त्याच्या शेजारचेच, A21 आणि A23. त्याच्यापैकी हा तर 0 आहे, बरोबर. आता फक्त मला हा हो. 1 0 करायचा आहे. मग 1 म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये रे तो 1? कॉलम 1. बरोबर. बरोबर, कॉलम 1 मध्ये आहे. कॉलम 1 मध्ये चेंजेस होणार आहेत. काय चेंजेस करायचे कॉलम 1 मध्ये? हा मला 0 करायचा आहे. कॉलम 1 मधून कोणता कॉलम मायनस करू रे? सेकंड रो मधले इलेमेंट मला 0 करायचे. सेकंड रो मधले इलेमेंट 0 करायचे असेल तर कोणता कॉलम वापरायचा? सेकंड कॉलम. सेकंड कॉलम. बरोबर, कॉलम 1 मायनस काय करायचं इथं? कॉलम. सेकंड. ओके, म्हणजे कोणता कॉलम चेंज झाला? माझा 1. बाकीचे दोन कॉलम मी ॲज इट इज लिहून टाकतो. 0 1 0 0 0 1. A इनवर्स इज इक्वल टू, इथं कॉलम 1 मध्ये चेंजेस आहे. मग हा -3 1 0 -3 0 1 झालं हे. हां, करा. कॉलम 1 मधून कॉलम 2 मायनस करा. 1 0 1 1 1 0 1 0 1. 1. इथं 1 -3 मायनस प्लस होईल, 4 येईल इथं. 0 -1 -1 आणि दोन्ही ठिकाणी 0 0 0. ओके, आता मला पुढच्या पेजवरती यावं लागेल. सो मला ही मॅट्रिक्स तुम्ही सांगा बरं करे. नाही, बरोबर केलं ना मी? एनिवन अगर काही मिस्टेक असेल तर मला सांगा. हां, हे पुढच्या पेजवरती लिहायचं बरं कर मला. ठेवलं लक्षात? ओके, सांगा पहिला मॅट्रिक्स काय होता? रो वाईज सांगा. पहिली रो काय होती रे? 1 0 1 1 0 रो ना, 1 0 1. 1 0 0 1 0 0. हां, दुसरी 0 1 0 1 0. मला सगळं 0 0 ऐकू आलं. 0 1 0 0 1 0. ओके, आणि तिसरी 1 0 1 1 0 1. ओके. हां, इथं 4 -3 -3 -3 4 -3 -3. -3. ओके, सेकंड रो -1 1 0. -1 1 0 आणि थर्ड रो 0 0 1. 0 0 1. आता कोणता इलेमेंट आपला 0 करायचा राहिला रे? फक्त कॉलम फर्स्ट कॉलम फर्स्ट कॉलम मधला. फर्स्ट मधला बरोबर आहे. रो. आता हा इलेमेंट 1 पाहिजे होता, 1 आहे. हा इलेमेंट 0 पाहिजे होता, 0 आहे. आता जो राहिला कोणता आपला लास्टवाला? हा इलेमेंट, हा 1 आहे. याला काय करायचं आपल्याला? 0 करायचं आहे. कोणत्या कॉलम मध्ये रे तो ज्याला 0 करायचा आहे? तो कॉलम 1 मध्ये येतो. कॉलम 1 मधून कोणता कॉलम मायनस करावा लागेल रे? कॉलम 3. कॉलम 3. बरोबर. सो हे झालं, पहिला कॉलम चेंज होणार आहे. सो सेकंड कॉलम 0 1 0, इथं 0 0 1 इंटू A इनवर्स. ठीक आहे. इथं कॉलम 1 चेंज होणार आहे. -3 1 0 -3 0 1. हे ॲज इट इज दिले. कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करा. हे बघा रे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. 1 0 1, दोन्ही ठिकाणी 0 0 0. 1 1 0. हे आलं. आता कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचं. इथं 4 आहे, इथं -3 आहे. काय बघा इथं लिहितो मी. काय फॉर्म्युला आहे आपला? कॉलम 1 मधून कॉलम 3 मायनस करायचा. इथं कॉलम 1 चा इलेमेंट आहे 4 मायनस कॉलम 3 चा इलेमेंट आहे -3. मायनस मायनस प्लस होईल. 4 + 3. पहिला इलेमेंट 7 येतोय का रे? 7. ओके, दुसरा इलेमेंट कॉलम 1 चा इलेमेंट आहे -1, कॉलम 3 चा इलेमेंट आहे 0. -1 0 किती मग? -1 होतोय का? -1. आणि तिसरा 0 -1 -1 येईल परत, आहे ना? हा झाला I. मग we can write here I into A inverse is equal to 7 -3 -3
-1 1 0 -1 0 1. So we get the final answer. A inverse is equal to 7 -3 -3 -1 1 0 -1 0 1. Okay, this is the final answer. 7 -3 -3 -1 1 0. हे दिसतंय ना -1 आहे म्हणून. हो. हो. ओके दिसतोय. -1. हां आन्सर आहे बघा 7 -3 -3 -1 1 0 -1 0 1. ठीक आहे, मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो फक्त होमवर्कला, तेवढे करा रे. होमवर्क करत चला, होमवर्क सगळे करत नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर होमवर्क करत चला. सो पहिलं एक्झाम्पल आहे, कॉलमनी सॉल्व करायचे बरं का रे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन 1 2 3 1 1 5 2 4 7. आणि सेकंड एक्झाम्पल पण देतो लगेच. 1 2 3 -1 1 2 आणि 1 2 4. ठीक आहे, एवढे 2 एक्झाम्पल आपल्याला होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत. ओके ठीक आहे. ओके 20 स्टुडंट्स स्टील प्रेझेंट. 21 सॉरी. आदिती आहे, आदित्य, भान, अंजली, स्नेहा, साक्षी, राणी, मानसी, वसिरा, केतन दांगट, गुड केतन, चैताली, त्यानंतर साक्षी साबले, संतोष तोडमल म्हणजे आपली तन्वी ना. हो सर. ओके, सार्थक वाघमोडे सॉरी, प्रतीक्षा गुंजाळ, श्रेया जावळे. श्रेया जावळे न्यू आहे, कुठून जॉईन झाले आपण? सलाबतपूर. सलाबतपूर. अच्छा, मग यांना ओळखताय का तुम्ही? वैष्णवी पेरेला. हो. ओके ओके. सिद्धी, तनुजा, विश्वजित आव्हाड. ओके, विठ्ठलराव गायकवाड. तुमचं नाव सांगता का मला? अनुष्का. अनुष्का गायकवाड का? अच्छा, आपण कुठून जॉईन झाले अनुष्का? अंबोरा. तालुका? तालुका आष्टी. ओके ओके ठीक आहे. चलो, समजलं का आजचं लेक्चर? हो सर. ओके, व्यंकटेश समजलं का लेक्चर? व्यंकटेश, पहिले लेक्चर तुझं आज. ठीक आहे, थांबूया मग आपण.